तर नमस्कार मित्रांनो, सन 2023 खरीप हंगामातील कापूस किंवा सोयाबीन याचं अनुदान आपल्याला मिळालं नसेल तर या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर मित्रांनो, शेतकऱ्याची KYC कशी करावी या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, ज्यांना अनुदानाचे पैसे पडले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। पाहूया आज आपण KYC मोबाईलद्वारे किंवा तुमच्या कम्प्युटरद्वारे घर बसल्या आणि विना पैसे देता कशी करावी या संदर्भात जाणून घेऊया। चला तर मग, किसानची KYC करण्यासाठी आणि अनुदान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला KYC खूप महत्त्वाचे आहे आणि ती KYC करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे। scagriDBT.mahaIT.org या वेबसाईटवर भेट द्यायची आणि तिथे तुम्हाला काय करायचे ते जाणून घेऊया। चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला थेट आपण गुगलवरती जाऊया। गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट पेस्ट करायची। ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड येईल आणि या डॅशबोर्डवरती तुम्हाला इथे सेकंड ऑप्शन दिसतंय। या सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सेकंड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे। काय जे तुमचा असेल ते आधार नंबर टाकायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर नंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला एक इथं OTP आणि बायोमेट्रिकचं ऑप्शन असेल तर तुम्हाला इथं OTP थ्रू तुमची KYC करायची। KYC करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला OTPच चांगला राहील, तुम्हाला सजेस्ट करतो। कारण तुम्हाला बायोमेट्रिकनी जर करायची असेल तर तुम्हाला सेतू सुविधावर किंवा जिथे बायोमेट्रिक अवेलेबल असेल तिथे तुम्हाला करावे लागेल। कारण जर तुम्ही बायोमेट्रिक थ्रू करत असाल तर तुम्हाला मोबाईलवरनं KYC होणार नाही, त्यासाठी तुम्हाला OTP थ्रूच KYC करावी लागेल। तर आपण गेट OTPवर क्लिक करूया। तुम्हाला गेट OTPवर क्लिक करायचं आहे। गेट OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पॉपअप येईल की तुमच्या रजिस्टर युअर यूजर एक्झिट टू डेटाबेस ॲट आधार नंबर इज अपडेटेड देन युअर OTP विल बी सेंड युअर रजिस्टर मोबाईल नंबर। म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड केलेला आहे, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे। तर आपण इथे OTP टाकूया। OTP टाकल्यानंतर आपण गेट डाटावरती क्लिक करूया। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे घरी बसल्या किसान KYC करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकाला शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।